आजी, आज तू काय बनवणार आहे? बाळा, आज तुझ्यासाठी काय आवडतं तुला? आजी, मी तर खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम म्हणजे खाल्ल्या आहे, पण मग आज तू माझ्यासाठी काजूची आईस्क्रीम बनव. काजूची आईस्क्रीम? हा. ठीक आहे, मी तुझ्यासाठी काजूची आईस्क्रीम बनवते. हा. आवड, तू खाल्लेली नाही ना? नाही. चल आपण मग मस्त आज काजूची आईस्क्रीम बनवू. ओके? हा, ओके. ओके. गॅसवर कढई ठेवली मी. दुधाचं पॉकेट घेतलं अर्धा लिटरचा. आता त्याच्यामध्ये आपण दूध टाकून घेऊ. त्याच्यात थोडंसं दूध, मी अर्धा कप एवढं दूध असं बाकी ठेवते. आता हे दूध मी थोडंसं आटवून घेते. आपल्याला ही दूध पावडर घेतलेली आहे. आपण जे पाकिट घेतलं ना त्याच्यातलं दूध उरून ठेवलेलं ते आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलं. ती मिल्क पावडर, दूध पावडर आपली व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायची दुधामध्ये, जेणेकरून गोळ्या राहणार नाही. दूध आपलं छान मस्त उकळी पण आली आणि थोडंसं आटवलं पण. आता जे आपण दूध पावडर थोड्या दुधात मिक्स करून घेतली ती टाकून घेतली त्याच्यामध्ये. काजू, साखर, 3 छोटी हिरवी विलायची. आता हे मिक्सरला पावडर आपली तयार झाली. गॅस कमी ठेवला. आपल्याला दुधामध्ये टाकून घे. आपल्याला 5 मिनिटं हे थोडंसं आपलं मिश्रण घट्ट होऊ द्यायचं. बंद करते. मिश्रण आपलं छान मस्त असं घट्ट झालं. याला गार करून घेते. आपलं व्यवस्थित असं गार झालं. आता माझ्याकडे छोटे चिनी मातीचे मडके आहे. याच्यामध्ये मी मिश्रण हे भरून घेते. त्याच्यावर थोडे आपण काजू टाकून घेऊ. आता त्याला झाकण लावून फ्रीजरमध्ये मी एक 7-8 तासासाठी ठेवते. आईस्क्रीम आपली तयार झाली इथे. बाळा, ये, आपली आईस्क्रीम तयार झाली. बाळा, आईस्क्रीम खाऊन बघ. तू आईस्क्रीम सांगितली होती ना बनवायला, खाऊन बघ कशी झाली ते सांग बरं मला. छान झाली. छान झाली? आवडली तुला? तर ही आईस्क्रीम खूप चविष्ट झाली आहे. तुम्ही पण ही माझ्या आजीने बनवलेली रेसिपी बनवून बघा आणि आमचा चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.